नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी मिळवण्यासाठी उत्सुक असाल, तर राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय. बघा, बँकामधील चतुर्थ श्रेणीतील म्हणजे शिपाई पदाची भरती आता पूर्णपणे बदलली आहे. ही भरती आता ऑनलाईन होणार नाही, तर एका वेगळ्या पद्धतीने होणार आहे. हा निर्णय घेतलाय सरकारने. तर या मागचा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे स्थानिक तरुणाचा कसा फायदा होणार यासाठी आणि त्याचसोबत सरकारने यासाठी काय कडक इशारा दिला याबद्दल संपूर्ण माहिती ही आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तो शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. ठीक आहे. बघा, तर मित्रांनो, राज्य सरकारने राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत अत्यंत महत्वपूर्ण बदल केले आहेत. नव्या निर्णयानुसार जिल्हा बँकेतील शिपाई पदाच्या भरतीला आता ऑनलाईन पद्धतीतून पूर्णपणे वगळण्यात आलंय. हो, बरोबर आहे. आता ही भरती ऑनलाईन न होता संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ऑफलाईन पद्धतीने केली जाणार आहे. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून या भरती प्रक्रियेविषयीचे अधिकृत परिपत्रक देखील जारी केलेले आहे. ठीक आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की आजकाल सर्व भरती ऑनलाईन होत असताना हा ऑफलाईनचा निर्णय कशासाठी? तर याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे 100% स्थानिकांना प्राधान्य देणे. ज्या जिल्ह्यातील बँक आहेत त्याच जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना नोकरीची संधी मिळावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. ऑनलाईन पद्धतीमुळे बऱ्याचदा इतर जिल्ह्यातील उमेदवारही अर्ज करतात, ज्यामुळे स्थानिक गरजू तरुणांवर अन्याय होतो. आता ऑफलाईन पद्धतीनुसार स्थानिक उमेदवारांना मोठा फायदा होणार आहे. भरती प्रक्रिया ऑफलाईन झाली की अनेकांना वाटतं की यात वशिलेबाजी किंवा गैरव्यवहार होईल. पण मित्रांनो, सहकार विभागाने यासाठी आधीच कडक नियमावली तयार केली आहे. या भरती प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार झाल्यास थेट बँकेच्या संचालकावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. आणि याबाबत असा इशारा सहकार विभागाने पण दिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी आता बँक प्रशासनावर असणार आहे. तर मित्रांनो, स्थानिक तरुणांसाठी ही एक महत्वाची सुवर्ण संधी ठरणार आहे. तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा बँकेची शिपाई भरती जाहिरात जशी येईल तशी ती ती कशी पाहायची आणि त्यासाठी कसा अर्ज करायचा यावर आपण पुढील व्हिडिओ घेऊ. तुम्हाला शासनाचा हा निर्णय कसा वाटला? ऑफलाईन भरती योग्य की ऑनलाईन? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. अशा जॉब अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.